आणि हा पण स्क्वेअर नंबर आहे. 49 कितीचा स्क्वेअर आहे बेटा? 7 चा स्क्वेअर लिहू शकतो आपण याला. 7 चा स्क्वेअर वायचा प्लस 84 YZ प्लस 6 स्क्वेअर झेड स्क्वेअर आलंय असं. आता मधातल्या टर्मला 2 च्या मल्टिपल मध्ये लिहायचं. याला कंबाईन लिहू शकतो आपण 7y ब्रॅकेटचा स्क्वेअर. मग a ची व्हॅल्यू किती आहे? 7 आणि b ची व्हॅल्यू काय येईल मग आपली? ते 6z त्याचा स्क्वेअर. मग इथे आपण b च्या जागेवर 6z लिहू शकतो. 6 7 जा 42 42 2 जा 84 आलं 84 आणि हा y हा z आली वरची टर्म. टर्म्सला फॅक्टराइज केला आपण. फॉर्म्युला 2 ची साइन काय? प्लस म्हणजे a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर a स्क्वेअर प्लस ट्वाइस ab प्लस b स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे? a प्लस b ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजेच काय येईल? a ची व्हॅल्यू किती आहे बेटा? 7y आणि b ची व्हॅल्यू किती आहे? 6z. आपण असा फॉर्म्युला लिहू शकतो 7y प्लस 6z त्याचा. मग याला म्हणू शकतो आपण 7y प्लस 6z एका ब्रॅकेट मध्ये आणि परत 7y प्लस 6z सेकंड ब्रॅकेट मध्ये. कळालं? नक्की कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. 4x स्क्वेअर मायनस 8x प्लस 4 प्रयत्न करता सांगायचा. सांग. 4 स्क्वेअर नंबर आहे आणि 4 स्क्वेअर नंबर आहे. हा पण 4 स्क्वेअर नंबर आहे. बर 4 कितीचा स्क्वेअर आहे? 2 चा. काय लिहूला? 2 स्क्वेअर x स्क्वेअर मायनस 8x प्लस 2 चा स्क्वेअर. बर नंतर याला 2 च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. हे कंबाईन लिहायला लागेल. कंबाईन लिहून घेतलं. 2x ब्रॅकेटचा स्क्वेअर 2 into 2x